नमस्कार मित्रांनो, निफ्टी गुरुजीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जसं आपण काल मार्केट अनालिसिस केलेलं त्यावेळेस एक इम्पॉर्टंट लेवल आपण निफ्टीमध्ये डिस्कस केलेली 21,369. आपण इथे बघू शकतो मार्केट एक्झॅक्टली ओपन झालं. 2 वेळेला इथे फॉल्स ब्रेकडाऊन झालेला आहे. त्यानंतर एक प्रॉपर ब्रेकआउट दिल्यानंतर आपण इथे मध्ये बरेचसे रेजिस्टन्स झोन असताना सुद्धा आपण एकच टार्गेट प्लॅन केलेलं 21,462. तुम्ही ॲक्युरेट बघू शकता की मार्केट एक्झॅक्टली त्याच ठिकाणी रेजिस्टन्स घेत आहे. सेकंडली आपण निफ्टीमध्ये हे सांगितलेलं की 21,462 आणि 21,499 ह्या ज्या 2 लेवल्स आहेत. ओके, हा आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन असेल आणि ह्या लेवलच्या वरती जर ब्रेकआउट झाला तर आपण ह्या झोन मध्ये एक 30 पॉईंटसाठी टार्गेट घेणार नाही. जसं ते बघू शकतो एक फॉल्स ब्रेकआउट झाला त्या ठिकाणी आणि पुन्हा प्राइस त्याच लेवलच्या आसपास कंटिन्युअसली बॅक टू बॅक 4 वेळेला रिस्पेक्ट करत होती. सो एक चांगलं मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला भेटलं. आणि सेकंडली जर आपण बँक निफ्टीमध्ये जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर बँक निफ्टीमध्ये जे आहे एक्झॅक्टली आपण जे डिस्कस केलेलं त्याच लेवलवर मार्केट आजही काम करून गेलेलं. सो निफ्टी बँक निफ्टीमध्ये दोन्ही ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे 100% ॲक्युरेसी लेवल ठेवलेली आहे. सो इथे बँक निफ्टीने ओपन झाल्यानंतर हा जो आपला नो ट्रेडिंग झोन आहे एक्झॅक्टली बँक निफ्टी तिथे ओपन झाली, तिथून ओपन झाल्यानंतर एक ब्रेकडाऊन, एक रिटेस्ट आणि त्यानंतर बॅक टू बॅक फॉल करत एक साधारणतः 80 ते 90 पॉईंटचं टार्गेट आपल्याला डाऊन साईडला भेटलं. इथे प्राइस मध्ये बऱ्यापैकी सपोर्ट होता. ट्रिपल बॉटम त्या ठिकाणी फॉर्म झालेला, कालच त्या ठिकाणी डबल बॉटम होता, पण आपल्याला वरती नो ट्रेडिंग झोन असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड करायचा नव्हता. पण डाऊन साईडला आपल्याला एक प्रॉपर ट्रेड भेटला. एक छोटंसं पुन्हा एकदा ह्या झोन पर्यंत टार्गेट आपल्याला त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये भेटलं. सो इथे ज्या पद्धतीने ट्रेड केलं जातं प्राइस ऍक्शन मध्ये स्टुडंटला आपण त्या ठिकाणी शिकवतो. पण हा जो एक प्रिकॉशन म्हणून, कारण पब्लिक प्लॅटफॉर्म आपण शेअर करतो, बरेचसे ट्रेडर या ठिकाणी फॉलो करतात. सो कुठल्याही प्रकारचं त्यांचं नुकसान होऊ नये ही काळजी नेहमी अनालिसिस व्हिडिओ बनवताना असते. त्याच दृष्टीने सांगितलेले नो ट्रेडिंग झोन, ह्या झोनला जर प्रॉपर ब्रेकआउट झाला तरच त्या ठिकाणी ट्रेड करा. आपण इथे बघू शकतो एक्झॅक्टली इथे ब्रेकआउट झाला, प्राइसने बरोबर पुल बॅक घेऊन एक प्रॉपर अपसाइडचं मोमेंटम केलं. आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा जी आपण लेवल डिस्कस केलेली 47,740.60 त्याच लेवलला बँक निफ्टीने फर्स्ट टार्गेट दिलं. आफ्टर त्या ठिकाणी एक फॉल्स ब्रेकआउट आणि एक सेकंड टार्गेट जे होतं आपल्याला एक जवळपास 21 पॉईंटने ते मिस झालं. परत बँक निफ्टी नो ट्रेडिंग झोनच्या आसपास आली, सपोर्ट घेतला आणि आपलं जे सेकंड टार्गेट होतं अगदी बँक निफ्टीने ते टार्गेट आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. सो आता इथे आपल्याला निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत असताना उद्याच्याला काय पद्धतीने ट्रेड करायचं आहे हे आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. सो फर्स्ट आपण निफ्टीकडे मूव्ह करून, निफ्टीमध्ये जे आहे ना इथे अपसाइडचा मोमेंटम खूप स्ट्रॉंग आहे. हा नो ट्रेडिंग झोन आहे. एक्झॅक्टली आपण ह्या झोन मध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रेड करणार नाही आहोत, तेच आपलं एक डिसिप्लिन राहील. पण अपसाइडला जर 21,499.20 या ठिकाणी जर प्रॉपर ब्रेकआउट जर झाला तर आपण अपसाइड साठी त्या ठिकाणी 21,597 हे टार्गेट जे ऑल टाइम हायच्या नियर बाय आहे. सो आपण ते टार्गेट मोमेंटम त्या ठिकाणी प्ले करू शकतो. प्लस हा जो झोन आहे ऑल टाइम हायच्या जवळपास असल्यामुळे जसं काय होतं कधीही मार्केटमध्ये जर बॅक टू बॅक मुवमेंट येत असेल तर रिटेल ट्रेडर त्या ठिकाणी एंटर करायचा प्रयत्न करतात आणि एक्झॅक्टली इन्स्टिट्यूशन त्याच ठिकाणी रिटेल ट्रेडरचा गेम करायचा प्रयत्न करतात. सो इथे जे आहे ना बरेचसे आपल्याकडे एक रेजिस्टन्स झोन आहेत. सो ज्यांना ह्या झोनच्या 21,499.20च्या वरच्या साईडला ब्रेकआउट झाल्यानंतर प्रॉपर ट्रेड करायचा, त्यांनी पूर्ण मोमेंटम जर कॅच करायचं तर आपण कम्प्लिटली स्टॉप लॉस ट्रेड करणार. सेफ प्लेयर असतील तर एक साधारणतः 21,540 21,560 ह्या लेवलच्या आसपास काही रेजिस्टन्स झोन आहेत. अकॉर्डिंगली आपण तिथे छोटे छोटे टार्गेट्स बुक करायचा प्रयत्न करणार. डाऊन साईडला इथे जी प्राइस जी क्लोज झालेली आहे आपली 21,441.35 ह्या प्राइस रेंजच्या आसपास जे आहे ना डाऊन साईडला क्लिअरिटी नाही आहे. ओके, सो इथे कुठली लेवल लावा, काय आहे की इथे मोठ्या प्रमाणात बाईंगच्या ऑर्डर्स प्लॉट होताना दिसले, पण इन्स्टिट्यूशन नेहमी गडबड करतात. जर रिटेल ट्रेडरला अपसाइड रॅलीमध्ये पार्टिसिपेट करू द्यायचं नसेल तर त्या ठिकाणी ते निश्चितपणे डाऊन साईडचं मोमेंटम क्रिएट करू शकतात आणि एकाच झटक्यामध्ये ही प्राइस वरती नेऊ शकतात. सो डाऊन साईडला ट्रेड करताना एक सेफ प्रिकॉशन म्हणून आपण फक्त 21,369.45 या लेवलच्या खालती जर प्रॉपर ब्रेकडाऊन असेल तरच आपण त्या ठिकाणी छोटं टार्गेट प्लॅन करणार. जसं अपसाइडला मी सांगितलं सेफ प्लेअर साठी छोटे टार्गेट 21,320च्या आसपास एक सपोर्ट एरिया आहे. फर्स्ट ते टार्गेट आणि त्याच्यानंतर इथे जर पुन्हा एकदा प्रॉपर ब्रेकडाऊन जर झाला तरच आपण डाऊन साईडला ट्रेड करणार. जर प्राइस इथून रिव्हर्स झाली तर आपण अपसाइडचा मोमेंटम त्या ठिकाणी ट्रेड करू शकतो. सो हे झालं निफ्टीमध्ये. आणि बँक निफ्टीमध्ये तर खूप खूप चांगलं सेटअप आहे त्या ठिकाणी जे आपण डिस्कस केलेलं होतं. सो बँक निफ्टीमध्ये हायर टाइम फ्रेमवर वरतून एक डाऊन ट्रेंड पण आहे आणि खालतून अप ट्रेंड पण आलेलं आहे. काल जी प्राइस होती ही जे डाऊन अप ट्रेंडची जी लाईन आहे त्याच्या नियर बाय होती
आणि एक्झॅक्टली इथे बँक निफ्टीमध्ये आपल्याला सपोर्ट जो भेटलेला तिथून बाउन्स आला, नो ट्रेडिंग झोनच्या वरती प्राइस आली आणि प्राइस जे आहे ना ह्या नो ट्रेडिंग झोन आणि प्लस एक बाईंग सेलिंगची जी ऍक्टिव्हिटी छोटीशी झालेली आहे 47,850 ते 875 या लेवलच्या आसपास ही लेवल आहे जिथे आपल्याला फर्स्ट टार्गेट सेकंड टार्गेट त्या ठिकाणी आज भेटलेलं होतं. सो आपल्याला वेट करायचा आहे. एकतर हा झोन आपल्याला अपसाइडला ब्रेकआउट होताना दिसला पाहिजे तर आपण हे हायर टाइम फ्रेमच्या डाऊन ट्रेंडसाठी आपण मोमेंटम प्ले करू शकतो. एकदा ही डाऊन ट्रेंडच्या लाईनच्या वरती जर प्राइस सस्टेन राहिली आणि तो प्रॉपर जर ब्रेकआउट जर असेल तर आपण पुन्हा एकदा 48,165 224 या झोन मध्ये बँक निफ्टीला येताना आपण बघू शकतो. तो टार्गेट मोमेंटम राहील. डाऊन साइडला आपल्याला नो ट्रेडिंग झोनच्या खालतीच आपल्याला त्या ठिकाणी आपण ट्रेड प्लॅन करणार जेणेकरून ही जी हायर टाइम फ्रेमची अप ट्रेंड लाईन आहे हेच आपलं फर्स्ट टार्गेट असेल जे की 47,421.75 च्या आसपास आहे आणि इथून पुढचा जर ब्रेकडाऊन जर प्रॉपर राहिला तर 47,199.40 जे आपण एक जवळपास 20 ते 30 दिवस झाले लेवलच्या आसपासच मार्केट फिरत होतं अपसाइड डाऊन साइड करत असताना. सो ती एक इम्पॉर्टंट लेवल आपल्यासाठी सेकंड टार्गेट त्या ठिकाणी राहील. प्लस आपण जे नेहमी सांगतो कुठल्याही प्रकारचे ब्रेकआउट ब्रेकडाऊन झाले नाहीत किंवा एक प्राइस सायकोलॉजी जी असते जी आपण आता डिस्कस केलेली आहे त्या पद्धतीने जर मोमेंटम होताना दिसलं नाही तर आपण त्या ठिकाणी ट्रेड अवॉइड करणार आहोत. ठीक आहे, सध्या आपण इथेच थांबूयात. थँक्यू सो मच.